नमस्कार. जी.एस. इंगोले सर या यूट्यूब चॅनलवर मी रवींद्र इंगोले, मनरेगा राज्य प्रशिक्षक, माझा गाव माझी जबाबदारी, मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक आपले स्वागत करतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी 5 लाख रुपयाचं अनुदान झालेलं आहे. तर याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत साधारणतः वैयक्तिक हे 79 कामं आहेत, त्यापैकीच एक सिंचन विहीर आहे. तर सिंचन विहिरीच्या संदर्भामध्ये आपण एक माहिती पाहूया. तर 17 डिसेंबर 2012चा एक शासन निर्णय आला होता. तर त्या शासन निर्णयानुसार 3 लाख रुपये अनुदान झालं होतं आणि 10 वर्षांनी म्हणजे 4 नोव्हेंबर 2022 रोजी एक शासन निर्णय आला आणि त्याच्यात 1 लाख रुपये वाढ केली, म्हणजे 4 लाख रुपयाची सिंचन विहीर झाली. आणि 2 वर्षातच म्हणजे 5 ऑगस्ट 2024 रोजी 5 लाख रुपयाची सिंचन विहीर झाली. तर हे सिंचन विहीर 5 लाख रुपये वाढ कशी झाली या संदर्भात आपण माहिती पाहूया. 1 एप्रिल रोजी मनरेगाचे मजुरीचे दर निश्चित होतात. तर 1 एप्रिल 2024 रोजी 297 रुपये दर जे आहेत ते निश्चित झालेले आहेत. तर 297च्या दरनुसार सिंचन विहिरीसाठी 900 मनुष्य दिवस म्हणजे साधारणतः याच्यामध्ये सिंचन विहिरीसाठी 4,50,000 रुपये हे त्याचं कुशल अकुशल म्हणजे त्याच्यामध्ये 60-40चा रेशो आणि 50,000 रुपये इतर अनुषंगिक बाबीसाठी म्हणजे एकूण 5 लाख रुपये सिंचन विहिरीसाठी मिळतात. वैयक्तिक लाभ सिंचन विहीर आपल्याला घ्यायची आहे. तर सिंचन विहीर घ्यायची असल्यास निवड कोण करते? ग्रामसभा करते. आणि ग्रामसभा वैयक्तिक लाभार्थ्याची निवड अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम 1(4) नुसार निवड करते. जसं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असे त्याच्यामध्ये जे आहेत ते निकष दिलेले आहेत. त्या निकषानुसार काय होते? निवड केल्या जाते. तर याच्यामध्ये कागदपत्र कोणते लागतात? साधारणतः हे लाभार्थ्याची निवड करत असताना 0.40 हेक्टर जमीन त्याच्याकडे असणं नितांत गरजेचं आहे. 7/12/8 आणि त्याचं जॉब कार्ड असणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. सिंचन विहिरीची निवड ही ग्रामसभेमधून केल्या जाते. यासाठी 5 ऑगस्ट 2024चा एक शासन निर्णय तुम्ही वाचून घ्या. तो 2 पेजचाच आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये असं नमूद केलेलं आहे की तुम्ही 4 नोव्हेंबर 2022चा जो शासन निर्णय आहे तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती आहेत ते फार शिथिल केलेले आहेत. वैयक्तिक लाभ म्हणजे ग्राम समृद्धी योजना आली, लखपती संकल्पना योजना आली. या योजनेच्या अंतर्गत आपल्याला कुटुंब सर्वे करून आपल्या गावामध्ये समृद्धी असताना आपण आता ऑगस्टच्या ग्रामसभा होतात त्या ग्रामसभेमध्ये जा, आपले नाव नोंदणी करा. त्याच्यासाठी जे लागणारे कागदपत्र आहे ते कागदपत्राची तुम्ही पूर्तता करा. तुम्हाला 100% अनुदान जे आहे 5 लाख रुपये हे मनरेगातून मिळते. शासन निर्णयामध्ये असं नमूद आहे की सदर मजुरीचा दराच्या 40% इतका कुशल खर्च हा जवळपास 198 रुपये इतका अनुज्ञेय आहे. म्हणजेच प्रति मनुष्य दिवस जवळपास महत्तम रुपये 500 अकुशल व कुशल म्हणून रक्कम अनुज्ञेय करण्यात येऊ शकते. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ पण टाकणार आहे की तुमची कार्यक्षमता वाढावी, तुमचं गाव समृद्ध व्हावं, तुमच्या गावातले कुटुंब लखपती व्हावे आणि लखपती होण्यासाठी याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे. हे समजून घ्या. हा मुद्दा तुम्ही बऱ्यापैकी हा समजलेला नाही आहे. तर याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे
की 500 रुपये मजुरी म्हणजे 297 रुपये त्याला प्रत्यक्ष मिळतात आणि 198 रुपये हा त्याचा रेशो म्हणजे आपल्याला कुशल काम करण्यासाठी मिळतो। याविषयी मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे। तर यासाठी तुम्ही EGS इंगोले सर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा।